हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला बोर्डची एक्झामचं टाइम टेबल ज्या दिवशी आलं त्याच दिवसा आय थिंक त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला आता पुढं काय असा एक व्हिडिओच्या द्वारे आपली पुढची स्ट्रॅटेजी ठरवली. त्यानंतर मी तुम्हाला क्रॅश कोर्सची अनाउन्समेंट केली. क्रॅश कोर्समध्ये तुम्ही मेजॉरिटी स्टुडंट्सनी खूप छान मला रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल अगेन पहिल्यांदा थँक्यू. सो क्रॅश कोर्स आपला अनाउन्स झाला, क्रॅश कोर्स सुरू देखील झालेला आहे. अजूनही कुणाला क्रॅश कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यामध्ये जो तुमचा मिस झालेला पार्ट आहे ना, तर तो आपल्या रेग्युलर बॅचच्या रिव्हिजनच्या वेळेस तुमचा घेतला जाईल आणि तुम्ही अगदी आज किंवा उद्यापासून देखील क्रॅश कोर्स अजूनही जॉईन करू शकता. सो ज्याच्यामध्ये मी सगळ्या पूर्ण सिलेबसवरती म्हणजे प्रत्येक पूर्ण सिलेबस मधल्या प्रत्येक चॅप्टर मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्याचे आन्सर कसे लिहायचे, कशा पद्धतीनं कोणत्या पार्टवरती क्वेश्चन विचारले जातात, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. सो ह्याचा नक्कीच तुम्हाला तुमचे ग्रेड्स इम्प्रूव्ह होण्यासाठी उपयोग होणार आहे. आणि येस, यू आर ऑलवेज वेलकम. आणि हे एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला टाइम टेबल शेअर केलं होतं. कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या दिवसाचं टाइम टेबल, पूर्ण तुमच्या दिवसाचा वेळ कशा पद्धतीनं अभ्यासासाठी डिवाइड करणार आहात. इम्पॉर्टंट कोणते चॅप्टर्स किंवा कोणता सब्जेक्ट जास्त अवघड आहे, कोणता कमी अवघड, हे तुम्ही प्रत्येकाचं वेगवेगळं होतं. त्यामुळे मला असं प्रत्येकाला एक टाइम टेबल देता आलं नाही. पण मी माझ्या मुलीचं तुम्हाला दाखवलेलं होतं की आम्ही कसं केलंय. सो तुम्ही तशा पद्धतीची एक्सेल शीट, चला कुणी कुणी बनवली, मला हे टाइम टेबल बघितल्यानंतर आम्ही देखील अशी एक्सेल शीट बनवलेली आहे मॅम, हे चला मला कमेंट करून सांगा नक्कीच. मला आवडेल की कोण कोण खरंच हे फॉलो करत आहे सगळं, आणि त्याचा तुम्हाला काय बेनिफिट होतो हे देखील मला नक्की सांगा. आता अभ्यास करत असताना छोट्या छोट्या काही तुमच्याकडून चुका होत असतात अगदी नकळत, आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या क्वालिटी अभ्यासाची जी आहे त्याच्यावरती होत असतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते काही पॉइंट्स, मुद्दे डिस्कस करणार आहोत की ज्यांचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट, तुमच्या काही सवयी असतील किंवा न कळत आपल्याला माहित पण नसतं की अरे हे असं होणार आहे का, ह्याचा असा परिणाम होणार आहे. सो असे काही मुद्दे मी तुमच्यासाठी शोधून काढलेले आहेत की ज्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या अभ्यासावरती होतो, आणि ते मुद्दे काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. सगळ्यात पहिली कन्सेप्ट काय असेल जी मी माझ्या मुलीमध्ये पण बघितली आणि आय वॉज शॉक्ड. एसएसटी, आम्हाला एसएसटी खूप अवघड जातं. मग तिनं काय केलं लिटरली की, आणि शाळेमध्ये नाही समजत आहे शिकवलेलं, मग तिनं काय केलं, सुरू केलं रट्टा मारायला. पण मग व्हायचं तेच होऊ लागलं की मध्ये एखादा शब्द विसरला की मग अरे आई पुढचं काय असं. सो तिला मी सांगितलं की बाई, हे रट्टा मारणं इज नॉट गोइंग टू हेल्प यू ऍट ऑल. एखादा शब्द विसरला की पुढचं सगळं ब्लँक व्हायला होतं आणि त्याचा निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या स्कोअरवरती होतो. सो तुम्ही काय करायचं आहे मग अशा वेळेस, असा तुमचाही एखादा सब्जेक्ट असेल ना कोणता तरी, बऱ्याच जणांचा सायन्स हा विषय असतो, एसएसटी तर हमखास असतो जसा माझाही होता. सो अशा विषयांच्या बाबतीत जे महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे जी काही तुमची थीम असेल तर त्या थीम मधले कीवर्ड्स तुम्ही लिहून टाकायचे आणि त्याच्या भोवतीनं ना एखादी स्टोरी क्रिएट करायची. त्याच्या भोवतीनं एक स्टोरी क्रिएट करायची आणि विथ द हेल्प ऑफ दॅट स्टोरी तुम्ही ती पूर्ण कन्सेप्ट इमॅजिन करून लक्षात ठेवायची आहे. रट्टा बिलकुल मारायचा नाही. रट्टा मारणे अभ्यास करताना, मी हे फार तर तुम्हाला लिहून पण देते. नंबर 1 जो आहे तो आहे अभ्यास करताना रट्टा मारणे, न समजता पाठ करणे, पाठांतर करणे, घुकमपट्टी करणे, असं तुमचे जे पॉइंट्स तुम्ही याला म्हणू शकता. तर ही सगळ्यात पहिली सवय जर तुम्हाला असेल कोणत्याही विषयाच्यासाठी तर ती पहिली बंद करायची आहे. मग नुसती बंद करायची असं सांगू नका, त्याच्या बदल्यात काय करायचं हे पण तर सांगितलं पाहिजे. तर अशा विषय जो कोणता असेल जो समजत नाहीये पण अभ्यास तर करावा लागतो, तर त्याच्यासाठी मी आता सांगितलेली स्ट्रॅटेजी तुम्हाला करायची आहे. कीवर्ड्स पहिल्यांदा शोधून काढायचे, आणि नुसते कीवर्ड जर तुमच्या ओळीनं लक्षात राहत असतील तर वेल अँड गुड, नसतील राहत तर ट्राय टू डेव्हलप अ स्टोरी अराउंड दोज ते जे तुम्ही काढलेले कीवर्ड्स आहेत, आणि अशा पद्धतीनं ही आन्सर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एखादा फ्लो चार्ट त्याचा डेव्हलप होत असेल तर बघा, एखादी प्रोसेस जर समजा असेल तर त्याचा तुम्ही फ्लो चार्ट मध्ये डेव्हलपमेंट करू शकता, एक स्टोरी बनवू शकता. काहीतरी रिडल किंवा ते जे क्रोमॅटिक हे असतात ना की एक सिक्वेन्स, जसं हाय ही लाईज बिकॉज मी तुम्हाला शिकवलं होतं पहिले 20 एलिमेंट्स लक्षात ठेवायचं. सो तशा पद्धतीनं तुम्ही काहीतरी करून ही स्टोरी डेव्हलप करून त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. रट्टा बिलकुल मारायचा नाही आहे. दुसरा मुद्दा जो तुमच्याकडून केला जातो, एकदा का बघितला तो विषय की त्याचं पुन्हा त्याच्याकडे पाठ फिरवली जाते आणि नकळत
ते मग मी जसं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, रिवाइज, रिवाइज आणि रिवाइज 3 वेळा कमीत कमी तो पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा तो जो काही चॅप्टर असेल, तो कंटेंट असेल, तो तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचला पाहिजे कमीत कमी 3 वेळेस. मग हे जर न होता तुम्ही एकदाच केलं रिवाइज आणि म्हणजे एकदाच तुम्ही वाचलत, नोट्स काढल्यात आणि सोडून दिलत, असं जर केलं तर मात्र त्याचं रिटेन्शन जे म्हणतो ते आपल्या ब्रेनमध्ये होत नाही जितकं व्हायला हवं. आणि ते रिटेन्शन होण्यासाठी त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन होणं गरजेचं असतं, पुन्हा पुन्हा वाचलं जाणं. आता ऑब्व्हियसली तुम्ही सगळं नाही वाचणार आहात. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं तुम्ही शास्त्रीय पद्धतीनं नोट्स आणि अभ्यास करणार आहात. तर त्यात मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम बसाल तो विषय घेऊन, तो सब्जेक्ट घेऊन किंवा तो टॉपिक घेऊन, तर तुमच्या हातात पेन आणि पेन्सिल असणार आहे. कीवर्ड्सना पुस्तकामध्ये अंडरलाईन करत जा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये ते नोट डाऊन करून ठेवत चला. जेव्हा तुम्ही सेकंड टाइम रिवाइज करणार आहात तेव्हा तुम्ही ते नोट डाऊन केलेले शब्द फक्त वाचायचे आहेत, ना की पूर्ण पुस्तक. आणि मग तिसऱ्या वेळेस पण पुन्हा तेच. सो अभ्यास करताना रिवाइज न करणे ही तुमची दुसरी मोठी चूक असू शकते, ज्याचा इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट अगेन तुमच्या पर्सेंटेजवरती होणार आहे. सो बी अवेअर ऑफ दॅट. मग रिव्हिजन न करता काय करायचं आहे हे देखील सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं फॉलो करा. मी शक्य तितक्या अचूक पद्धतीनं आणि जितकं शास्त्रशुद्ध करण्यात येईल, हे सगळे सायंटिफिकली प्रूव्हन मेथड्स आहेत स्टडीच्या, त्यामुळे ह्या प्रत्येकाला, जगातल्या प्रत्येक स्टुडंटला लागू पडतात, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ऍव्हरेज स्टुडंट असा, तुम्ही खूप हुशार असा, जगातल्या प्रत्येक स्टुडंटसाठी ह्या मेथड्स ह्या ऍप्लिकेबल आहेत. सो हे माझ्यासाठी नाही असं नाही. जर तुम्ही आणि 8वी असा, 9वीत असा, 10वीत असा, कोणतेही स्टुडंट असा तुम्ही, हे तुमच्यासाठी युजफुल आहे. सो हे झालं. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा जो हे केला जातो तो म्हणजे ऍक्शन न घेता नुसता विचार करत राहणे. म्हणजे मी असं करायला पाहिजे, मी जसं परवाच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं, मनात नाही विचार करायचं, जे काही असेल ते लिहून काढायचं, त्याला प्रॉपर टाइम टेबलमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि ते फॉलो करायचं. नुसता विचार करणे किंवा मनातल्या मनात सगळं ठरवणे आणि ऍक्च्युअल कृती न करणे ही तुमची तिसरी सगळ्यात मोठी चूक होऊ शकते किंवा असते, होऊ शकते नाही, होतेच. की जस्ट मी म्हणायचं नाही मी उद्या हे करणार, लिहायचं, कधी करणार, दिवसातले ह्या वेळेस मी हे करणार, ह्या वेळेत माझं इथपर्यंत हे झालं पाहिजे, हे लिहून काढायचं, त्याला टाइम स्पॅन द्यायचा. नाहीतर असं होतं, मी समजा म्हणजे बघा हे पण मी बघितलंय स्टुडंटच्या बाबतीत. आज रात्री मॅमनी सांगितलं होतं ना त्या व्हिडिओमध्ये की रात्री झोपताना उद्या काय करायचं हे ठरवायचं आहे. मग मी आज रात्री ठरवलं की सायन्सचा मी उद्या केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन हा चॅप्टर घेणार आहे. झालं, संपलं, मी झोपून गेले. कधी घेणार आहे बॉस, दिवसाच्या कुठल्या वेळेत घेणार आहे, कधी सुरू करणार, कधी संपणार, चॅप्टर घेणार म्हणजे त्यातलं काय मी करणार आहे, हे रिटर्न पाहिजे. जसं मी त्या दिवशी टाइम टेबलमध्ये दाखवलेलं होतं. इट विल सेव्ह अ लॉट ऑफ युअर टाइम अँड एनर्जी आणि तुम्हाला मोर फोकस्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड राहण्यामध्ये ते मदत करतं. सो ही एक गोष्ट झाली जी तुम्हाला कटाक्षानं टाळायची आहे. चौथा महत्वाचा म्हणजे टाइम वेस्ट. एकदा का तुम्ही टाइम टेबल ठरवलं, टाइम टेबल ठरवलं दुसऱ्या दिवशीचं, तर ते कटाक्षानं पाळायचं आहे. अगदीच इमर्जन्सी एखादी आली तरच तिथं तुमचं डेव्हिएशन होईल, अदरवाईज हे ठरवलेलं बरोबर पाळायचं आहे, कितीही कंटाळा येऊ देत. आणि म्हणून हे लिखित स्वरूपात असलं ना की मेंदू पण आपला अलर्ट होतो आणि त्या पद्धतीनं आपोआप काम करतो. मी तुम्हाला 2 दिवसांपूर्वी पोमोडोरो टेक्निक सांगितलेली आहे आणि ती अतिशय युजफुल आहे. म्हणजे मी सांगितलं ना, मी स्वतःही ती वापरते जेव्हा मला कंटाळा यायचं काम करायला. मग मी स्वतःला कामामध्ये फोकस्ड राहण्यासाठी 1-2 दिवस ती टेक्निक तुम्ही वापरून बघा. तिसऱ्या दिवशी आपोआप तुम्ही अभ्यासाला बसताय. 2च दिवस तुम्हाला, 2 ते 3 दिवस काही जणांच्यासाठी लागतील मॅक्सिमम, त्यानंतर तुम्ही आपोआप अभ्यासाला बसणार. सो टाइम वेस्ट हे न करण्यासाठी अगेन तुम्हाला टाइम टेबल बनवायचं आहे. त्याच्यानंतर 5वा महत्वाचा घटक आहे अपुरी झोप. कोणत्याही गोष्टीसाठी, जगातल्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही याला सॅक्रिफाईस नाही करायचं आहे. झोप ही प्रॉपर झाली पाहिजे 7 ते 8 तासांची. मग बाकी तुम्ही कुठलाही वेळ त्याच्यात कमी करा. ह्याच्यातला तुम्ही अगदी मी म्हणेन
जेवणातला सुद्धा वेळ तुम्ही जेवता जेवता काहीतरी व्हिडिओ बघत जेवाल, ह्या बाबतीत मी तुम्हाला ऍक्सेप्ट करते, पण काहीही केलं तरी झोपेचा वेळ आपल्याला कमी द्यायचा नाही आहे. ब्रेनला कंपल्सरी प्रॉपर रेस्ट ही दिली पाहिजे, सो दॅट त्याचं रिवायरिंग प्रॉपर होणार आणि ते चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मदत करणार फोकस्ड राहण्यासाठी. एक दिवस तुम्ही कमी झोप घेऊन बघा, दिवसभर आपला आळसात जातो की नाही. सो हे झालं. त्यानंतर 6वी गोष्ट म्हणजे जे घाणेरडं खाणं म्हणजे सात्विक फूड घेणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. जंक फूड आणि हे आतापुरतं तुम्ही बंद करत आहात, ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या अभ्यासावरती फोकस्ड राहण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहात. आणि 6वी गोष्ट मी अशी सांगेन की लॅक ऑफ टाइम टेबल किंवा लॅक ऑफ प्लॅनिंग हे जर तुमच्याकडे असेल तर तरी देखील इट इज गोइंग टू हॅम्पर युअर काय म्हणत मोठं टाइम वेस्ट याच्याद्वारे तुमचं होणार आहे. मग सगळे सब्जेक्ट घ्या, सगळ्या सब्जेक्टना इक्वल टाइम देऊन तुमच्या जे काही टाइम टेबल बनवणार आहात ते तुम्हाला करायचं आहे. हे महत्वाचे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या अभ्यासावरती एक प्रकारे निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो जर तुम्ही हे करत नसाल तर. हे करत असाल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर ऑन द राईट ट्रॅक ऑफ डुईंग स्टडी. आणि येस, मी एक महत्वाची अनाउन्समेंट देखील करू इच्छिते की आपली आता इम्पॉर्टंट चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स सिरीज ही सुरू होत आहे. जे स्टुडंट्स क्रॅश कोर्सला जॉईन नाही करत आहेत ते हे बघू शकतात. क्रॅश कोर्स इतका नाही पण थोडाफार फायदा नक्कीच तुम्हाला या सिरीजचा होणार आहे. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.